नुकतीच नॅशनल अवॉर्ड्स अर्थात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि त्यानंतर कोल्हापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय। वारसा या माहितीपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराची देखील गणना झाली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत देखील वारसाची नोंद घेण्यात आलेली आहे। कोल्हापुरातील सचिन सूर्यवंशी यांना यांच्या वारसा या माहितीपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे। खरं तर सुरुवातीलाच तुमचं हार्दिक अभिनंदन। आणि काय भावना आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं याबद्दल? वारसाची दखल राष्ट्रीय पुरस्कारांच्यात घेतली गेली, खूपच समाधान वाटतंय या गोष्टीचं। म्हणजे कोल्हापुरातल्या तालमींनी इतक्या वर्ष इतक्या पिढ्या हे जपलं आणि संवर्धन केलं, त्याचं लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, ते आम्ही फक्त कॅप्चर केलं आणि मांडलं। तर हा हे जो गौरव झालाय तो त्या माणसांचा आहे किंवा त्यांचा आहे तो गौरव, ज्यांनी ही मर्दानी खेळ किंवा शिवकालीन युद्ध कला आतापर्यंत जपली, त्यांचा हा सन्मान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। नक्कीच जे मर्दानी खेळ आतापर्यंत जपत आलेले आहेत त्यांचा सन्मान आहे तुम्ही सांगताय, पण ते लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून कसे प्रयत्न केले होते, काय यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय? आमचा म्हणजे पहिल्यांदा काय झालं की मुलं आमची शिवाजी पेठेत किंवा मंगळवार पेठेतली मुलं जी खेळत असतात रस्त्याच्या कडेला, तर मोटरसायकल वगैरे जाऊन त्यांना धडकू शकतात रात्रीच्या, तर एक महानगरपालिकेने ग्राउंडवर असा एखादा बल्ब लावून त्यांना द्यावा, देतं ते सराव करतील असा एक पहिला उद्देश होता की थोडंसं प्रेझेंटेशन करून अशा पद्धतीचं काहीतरी करावं। तर अभ्यास करत गेल्यावर गेला खूप मोठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंतचा हा इतिहास आहे आणि ज्यानं स्वराज्य उभा झालं ज्या युद्धकलेमुळं, त्या युद्धकलेचा हा सराव आहे। म्हणजे जस्ट काठी नाही आहे, तर ती शिवाजी महाराजांची तलवार आहे जी आता मुलं जी फिरवत आहेत, तर त्याला तेवढा रिस्पेक्ट आणि आदर दिला गेला पाहिजे समाजाकडनं आणि सरकारकडनं सुद्धा। तर आपल्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमांमध्ये की कलरी पायटो आहे, थांगता आहे, इतर युद्धकलेचे बरेच प्रकार आहेत, स्वर्ड फेन्सिंग आहे, तायक्वांदो आहे, तसा आपला हा शिवकालीन युद्धकलेचा प्रकार मर्दानी खेळ ज्याला म्हटलं जातं त्याचा सुद्धा समावेश व्हायला पाहिजे असं वाटलं, म्हणून हे त्याच्यासाठी प्रेझेंटेशन म्हणून आम्ही फिल्म करायला घेतली पहिला। आणि मग त्या फिल्ममध्ये लोकांचं किती अटॅचमेंट आहे, अगदी लहान बाळाचं सोबत जशी आईची अटॅचमेंट असते तशी इथल्या माणसांची अगदी निस्वार्थी भावनेनं हे सगळं जपले आणि ते शिकवतात। व तो येणारा माणूस कुठल्या शहरातला आहे वगैरे याचा सुद्धा विचार करत नाहीत, ते हिंदू मुस्लिम सगळी लोक हे एकत्र हे जपतायत हे सगळं। नक्कीच हा माहितीपट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक संदेश देखील दिलेला आहे, कशा पद्धतीने ही जी युद्धकला ही जपली गेली पाहिजे, पण त्या बाबतीत तुम्ही नेमकी काय मागणी आता करू इच्छितात, काय सांगू इच्छितात? आमचं त्या ही फिल्म करण्यामागचा उद्देशच मूळ आहे की ह्या युद्धकलेचा शालेय क्रीडा अभ्यासक्रमात समावेश व्हावा। आणि तांत्रिक बाबीत जरी काय प्रॉब्लेम असेल तर सुरुवात ह्या गोष्टीने करावी की काठी खेळणारी मुलं आहेत किंवा फरीगदा खेळणार त्यांना ग्रेस गुण द्यावेत। जसं कबड्डी खो खोला 10 गुण असतात किंवा 5 गुण असतात, तशा पद्धतीने काठी फिरवणाऱ्या मुलांना तुम्ही हे गुण द्या शाळेत 5वी 10वीला, जेणेकरून पालक आपल्या मुलांना प्रमोट करतील की जा तू काठी खेळ, म्हणजे मग त्याला प्रतिष्ठा येईल आणि मग हळूहळू हे परत जपलं जाईल आणि पुन्हा त्याला वैभव येईल। नक्कीच सुरुवातीला तुम्ही सॉकर सिटी नावाचा एक माहितीपट केला होता, त्याला देखील सन्मान मिळाला होता, त्याच्यानंतर हा वारसा आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचे काही जे प्रोजेक्ट असतील किंवा काय तुम्ही आता पुढे हे करताय? आम्ही आता एक मराठी सिनेमा बनवतोय, जवळपास बनवून तयारच आहे तो, त्याचा आता पुढच्या 2-3 महिन्यात कामं सगळी पूर्ण होत आहेत आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तो रिलीजला तयार आहे आमचा। आता ज्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यात कॅमेरा किंवा अगदी थिएटरमध्ये सुद्धा सिनेमा कधी ज्यांनी बघितलेला नाही आहे अशी माणसांनी सगळ्या काम केलं आहे, ज्यात जवळपास 90 ते 95% माणसं असे ज्यांनी कधी थिएटर बघितलेलंच नाही आहे किंवा कॅमेरा पण शूटिंग पण बघितलेलं नाही आहे, अशा माणसांना घेऊन आम्ही सिनेमा बनवतोय। आणि ग्रामीण आणि शहरी आता या छोट्या शहरांच्यातलं किंवा छोट्या गावांच्या मध्ये तरुणांची आता जी काय मनस्थिती आहे त्याचं वास्तव मांडणारा आमचा येणारा सिनेमा आहे, तर त्याच्या कामात आम्ही आता सध्या बिझी आहे। नक्कीच म्हणजे कोल्हापूरकरांसाठी किंवा पूर्ण देशवासियांसाठी एक नवीन आणि एक गोष्ट बघायला मिळणार अशीच एक गोष्ट आहे। खरं तर आता ह्या वारसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सगळ्याच टीमचं हार्दिक अभिनंदन महासत्ताच्या वतीने, आणि अशाच पद्धतीने तुमची भरभराट होत राहावं अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर अशा ज्या वारसासारख्या माहितीपटांची जी आहे ती सरकारने देखील दखल घेतली पाहिजे आणि त्याचा जो शासनाच्या वतीने युद्धकलांचा आहे तो अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे अशी जी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे। महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।